जुना बुधवार पेठ परिसरातील वाहतूक कोंडीमुळे अपघाताचे सावट, पर्यायी रस्ता व उड्डाण पुलासाठी प्रशासनाकडे निवेदन। शहरातील जुना बुधवार पेठ व शनिवार पेठ परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहतूक कोंडी आणि वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे पर्यायी रस्ता व उड्डाण पूल उभारण्याची मागणी केली आहे। या संदर्भात नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे जुना बुधवार पेठ ते शनिवार पेठ दरम्यानचा रस्ता अत्यंत अरुंद असून या मार्गावर उसाने भरलेले ट्रक, ट्रॅक्टर, मालवाहतूक वाहने तसेच पर्यटकांच्या गाड्यांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते। परिणामी या परिसरात कायमस्वरूपी वाहतूक कोंडी निर्माण होत असून स्थानिक नागरिकांना रस्ता ओलांडताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। विशेष म्हणजे या परिसरात 3 शाळा असल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना रोज जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। दरम्यान 31 जानेवारी 2026 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास तोरसकर चौक येथे उसाने भरलेला ट्रॅक्टर जात असताना मुख्य लाईनला जोडलेल्या जलवाहिनीचा वॉल्व फुटल्याने लाखो लिटर पाणी वेगाने वाहून गेले। या घटनेत काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। याच मार्गावर मागील महिन्यात भगतसिंग चौक परिसरात घडलेल्या अपघातात एका जोरदार महिलेला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली होती। वाहतुकीच्या कोंडीत एका वाहनाचा तोल जाऊन ती महिला चिरडली गेल्याने परिसरात संताप व्यक्त करण्यात आला होता। यापूर्वीही या मार्गावर अशा अनेक अपघातांच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या सर्व परिस्थितीचा विचार करून प्रशासनाने लोकवस्तीतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तावडे हॉटेल ते CPR चौक येथून सिद्धार्थ नगरच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी पुलाकडे जाणारा पर्यायी रस्ता तसेच उड्डाण पूल उभारण्याचा प्रस्ताव मंजूर करून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। तसेच या निवेदनाची प्रशासनाने गांभीर्याने दखल न घेतल्यास जुना बुधवार पेठेतील नागरिक मोठे जन आंदोलन छेडण्याचा इशारा देत तातडीने निर्णय घेण्याची मागणीही करण्यात आली आहे। सदर निवेदन सुशील भांदेगिरे, तालमीचे अध्यक्ष रणजित शिंदे, दीपक देसाई, उदय भोसले, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, दीपक काटकर, नेपोलियन सोनोले, रवी सावंत, गणेश जाधव, रमेश गवळी, कपिल सूर्यवंशी, इंद्रजित आडगुले, मधुकर कदम, जयसिंग पाटील, रमेश पुरेकर, धनाजी शिंदे, कपिल नाळे, महेश भालेराव, रवी दळवी, कुदन ओतारी, सुजय जासूद इत्यादींनी केले। अर्धराज्य न्यूज मराठीकरिता राजेश भोसले, कोल्हापूर। जुना बुधवार पेठेत जाणारा नॅशनल हायवे, या हायवेवर होणारे अपघात यामुळे जुना बुधवार पेठेतील नागरिक रस्ते वाहतूक समितीच्या वतीनं आज शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। या भेटीमध्ये जे जुना बुधवार पेठेमधून जाणारे हायवे आहे या ठिकाणी अनेक अपघात झालेले, अनेक महिलांचे, लहान मुलांचे शाळकरी बळी गेलेले। रस्ता तोच आहे पण वाहतुकीची संख्या वाढलेली आहे, पण ह्याला पर्याय काय म्हणून आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे की आत्ता सुरुवातीला तर तुम्ही जुना CPR चौक ते शिवाजी पूल हा मार्ग टेकेरी करा, त्याचबरोबर गंगावेश ते छत्रपती शिवाजी महाराज पूल ह्या ठिकाणचा मार्ग एकेरी म्हणजे दोन्हीकडचा एक आत येणारा एक बाहेर जाणारा असं जर केलं तर दोन्ही रस्त्यावरचा ताण कमी होईल, नागरिकांनाही मोकळा श्वास घ्यायला होईल। आणि राहिला विषय हा DPDCचा 100 फुटी रस्त्याचा, ज्यावेळी उड्डाण पूल होतील किंवा तो रस्ता मंजूर होईल तो खानविलकर बंगला मार्गे आम्ही पंचगंगा मशानभूमीच्या बॅक साईडनं छत्रपती शिवाजी महाराज पुलाला जोडायची आम्ही मागणी केलेली आहे। आणि या संदर्भात आम्ही सविस्तर चर्चा आता जिल्हाधिकाऱ्यांशी केलेली आहे। पण इथून पुढची स्टेप आम्ही राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर साहेब असतील, पालकमंत्री आंबेडकर साहेब असतील, दोन्ही खासदार असतील यांना भेटून व्यापक बैठक लावून लवकरात लवकर यावर तोडगा काढण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी शिष्टमंडळाने घेतलेला आहे। अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।